मला माझ्या पत्नीला शिक्षा करायची होती म्हणून मी दुसऱ्या मुलीशी लग्न केले. पण माझी बायको जगातील एकमेव अशी स्त्री असेल जिला तिच्या सवतीचा अजिबात हेवा वाटला नाही. माझ्या पहिल्या बायकोच्या चेहऱ्यावर मला जे काही बघायचे होते ते मला कुठेच दिसत नव्हते. माझ्या पहिल्या बायकोच्या कपाळावर एक रागाची खून देखील नव्हती. याचे मला आश्चर्य वाटले. मी रियाशी अचानक लग्न करून तिला माझ्या फ्लॅटवर आणले. तेव्हाही माझी पहिली पत्नी पल्लवी हिनेच दार उघडले. पण आम्हा दोघांना एकत्र बघून सुद्धा तिने मला काहीच प्रश्न विचारले नाही. मी मुद्दाम पल्लवी समोर रियाशी प्रेम आणि आपुलकीच्या गोष्टी बोलायचो. तिच्यासमोर रियाच्या जवळ असायचो जेणेकरून हे पाहून तिला दुःख होईल. कारण मला तिच्या डोळ्यात अश्रू बघायचे होते. तिने वेदना सहन करावी अशीच माझी इच्छा होती. कारण गेली 3 वर्ष मी वेदना सहन करत होतो पण त्याची पल्लवीला काहीच पर्वा नव्हती. पण जेव्हाही मी रियाच्या जवळ असायचो ती चेहऱ्यावर हसू घेऊन आमच्याकडे बघायची. आजही मी माझी दुसरी बायको रियासोबत हॉलमध्ये बसून TV बघत होतो तेव्हा अचानक माझी पहिली बायको पल्लवी तिच्या रूममधून बाहेर आली. कदाचित ती रात्री रूममधून पाणी प्यायला बाहेर आली असावी. तिची नजर माझ्यावर आणि रियावर पडली तेव्हा मी मुद्दामूनच रियाला मिठीत घेतले. पल्लवीला समोर बघून रिया थोडी अस्वस्थ झाली आणि म्हणाली, काय करतोयस? लक्षात ठेव की आपण एकटे नाही आहोत. मी म्हणालो की आपल्याशिवाय या घरामध्ये जे कोणी आहे त्यांच्याकडे लक्ष देण्याची काहीच गरज नाही. असे बोलून मी पल्लवीकडे एक कटाक्ष टाकला. मला तिच्या डोळ्यात वेदनेची ठिणगी बघायची होती जेणेकरून माझ्या जळत्या हृदयाला शांतता मिळेल. परंतु तिच्या चेहऱ्यावर असे कोणतेही भाव नव्हते. ती तर आमच्याकडे बघून हसली आणि किचन रूममध्ये पाणी घ्यायला गेली. मग ती पाण्याची बाटली घेऊन तिच्या खोलीत गेली आणि खोलीचा दरवाजा बंद केला. हे बघताच मी लगेच रियापासून मागे सरकलो. माझ्या या कृतीवर रियाने आश्चर्याने बघत विचारले, काय झालं महेश? तू अचानक मागे का सरकलास? काही वेळापूर्वी तर तू माझ्यावर खूप प्रेम दाखवत होतास. मी म्हणालो की मला झोप येत आहे. तुला TV बघायचा असेल तर बघ, मला झोपायचे आहे. असं म्हणत मी माझ्या रूममध्ये आलो. कदाचित आजही माझं मन फक्त पल्लवीवरच प्रेम करत होतं म्हणून मी अस्वस्थ होतो. पण मी रियाशी लग्न केले. नवीन लग्न झाल्यावर सुद्धा मी माझ्या पहिली पत्नी पल्लवीला खूप मिस करत होतो. कारण ती इतकी सुंदर मुलगी होती की तिला बघितल्यावर कोणीही माणूस डोळे मिचकवायलाच विसरेल. लग्नानंतर मी तिला फक्त काही दिवस वेळ देऊ शकलो. कारण माझं कामच तसं होतं की मला रात्रभर इतर देशातील प्रोडक्ट्स ऑनलाईन विकायचे असतात. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत माझे ऑफिस सुरूच असते. माझी घरी येण्याची काही निश्चित वेळ नव्हती. माझ्या घरात फक्त पल्लवी राहत होती. माझे आई वडील माझ्या भावाजवळ राहत होते. सुरुवातीला एकटी असल्यामुळे पल्लवी खूप घाबरली होती. मला एकटीला भीती वाटते, मी एकटी राहणार नाही अशी ती वारंवार माझ्याकडे तक्रार करायची. मी तिला सांगितले की तुला अशी तडजोड करावीच लागेल. याच गोष्टीवरून आम्हा दोघांमध्ये भांडणे व्हायची. पण गेल्या काही महिन्यांपासून तिने माझ्यासोबत वाद घालणे बंद केले होते. मला असे वाटत होते की कदाचित पल्लवीला माझी असहाय्यता समजली असेल आणि म्हणूनच ती आता माझ्याशी वाद घालत नाही. पण प्रकरण एवढ्यापुरते मर्यादित नव्हते. आता तर माझ्या घरात काही विचित्र गोष्टी घडू लागल्या. ज्या अपार्टमेंटमध्ये मी राहत होतो त्या अपार्टमेंटच्या मुख्य गेटवर एक तरुण चौकीदार बसलेला असायचा. तो दिसायला खूपच देखणा होता. माझा फ्लॅट तळ मजल्यावर होता. माझ्या बेडरूमच्या खिडकीतून मेन गेट स्पष्ट दिसत होतं आणि तिथे तो तरुण चौकीदार बसायचा. त्याची या अपार्टमेंटमध्ये ड्युटी रुजू होऊन 1च महिना झाला होता. माझं काम असं होतं की मी दिवसभर घरीच राहायचो आणि संध्याकाळी कामाला जायचो. आम्ही काही मित्रांसह विदेशात उत्पादने पाठवायचो. त्यामुळे संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत आमचे काम चालूच असे. जेव्हा मी रात्री थकून घरी यायचो तेव्हा झोपल्यावर दुपारीच डोळे उघडायचो. एकदा मी माझ्या खोलीत गाढ झोपेत असताना पल्लवीच्या हसण्याच्या आवाजाने माझे डोळे उघडले. तेव्हा दुपारचे 12 वाजले होते. त्यावेळी मलाही भूक लागली होती म्हणून मी उठून बसलो आणि मी फ्रेश होऊन रूमच्या बाहेर आलो तर पल्लवी मेन गेटजवळ उभी राहून हसत हसत कोणाशी तरी बोलत होती. मी मेन गेटच्या दिशेने येताच तोच तरुण चौकीदार उभा असलेला दिसला. सध्या तो फक्त पल्लवीशीच बोलत होता. हे बघून मला खूप विचित्र वाटलं. मी पल्लवीच्या मागे उभा राहिलो. मला बघताच त्या वॉचमॅनचा चेहरा लगेच फिका पडला.
तो लगेच पल्लवीच्या हातातून जेवणाचं ताट घेऊन निघून गेला. पल्लवी मागे वळली आणि मला समोर बघून ती पूर्णपणे घाबरली. ती म्हणाली की तू आज इतक्या लवकर उठलास? असे म्हणत ती घराच्या दिशेने निघाली. मीही तिच्या मागे गेलो आणि तिला विचारले की हा वॉचमॅन इथे काय करत होता? ती म्हणाली की त्याच्या जेवणाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, म्हणूनच मी जेवण घेऊन गेले होते. असे म्हणत ती माझ्यासाठी चहा बनवू लागली. मी म्हणालो, तू त्याच्याशी एवढा हसून काय बोलत होतीस? मी खूप दिवसांपासून तुझे हे दुसऱ्याबरोबर हसणे बोलणे बघत आहे. माझे बोलणे ऐकून तिने माझ्याकडे एक धारदार कटाक्ष टाकला आणि मग म्हणाली की महेश, तू माझ्यावर संशय घेत आहेस का? मी म्हणालो, नाही पल्लवी, मी संशय घेत नाही, मी फक्त तुला विचारतोय. यावर पल्लवी म्हणू लागली की तो शेजारच्या एका आंटींबद्दल सांगत होता की तिच्या घरचे जेवण चांगले नसते. असं म्हणत ती मला माझ्या नाश्त्याबद्दल विचारू लागली, जणू तिला विषय बदलायचा आहे. मग मी तिला म्हणालो की तू फक्त वॉचमॅनला जेवण दिले तर बरे होईल, तुला परिसरातील कथा ऐकण्याची गरज नाही. माझे शब्द आपोआपच कठोर का झाले तेच कळले नाही, पण पल्लवीने माझ्याशी पुढे वाद घातला नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये फारसे काम नव्हते, म्हणून विचार केला की लवकर घरी जावे, कारण मी बऱ्याच दिवसांपासून पल्लवीला कुठे बाहेर फिरायलाही घेऊन गेलो नव्हतो. आज तिला एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला नेण्याचा माझा प्लॅन होता, पण अपार्टमेंटमध्ये प्रवेश करताच मला दिसले की वॉचमॅन त्याच्या खुर्चीवर बसला होता. मी मेन गेटवरून फ्लॅटच्या दिशेने जाताच मला दिसले की पल्लवी कुठल्या तरी तरुणाशी बोलण्यात गुंग होती, पण तिची नजर माझ्यावर पडताच ती मागे सरकली. मला बघून तो तरुणही घाबरला आणि मागे सरकला. मी याआधी त्याला कधीच बघितले नव्हते. मी म्हणालो, तू कोण आहेस? तेव्हा तो घाईघाईत म्हणाला, मी डिलिव्हरी मॅन आहे. तुमच्या मिसेसने काहीतरी ऑर्डर केले होते आणि तेच पोचवायला आलो होतो. त्याच्या दिसण्यावरून तो मला डिलिव्हरी बॉय आहे असे वाटत नव्हते. मी पल्लवीकडे बघितलं तर तिचाही मूड खराब झाला होता. तो तरुण लगेच तिथून निघून गेला. घरात आल्यावर मी पल्लवीला विचारले की तू काय ऑर्डर दिलीस? माझे बोलणे ऐकून ती पण घाबरली. मग ती खोलीत गेली आणि कपाटातून एक बॉक्स घेऊन आली. तिने हे ब्रासलेट मागवल्याचे सांगितले. मी म्हणालो की ती पटकन ब्रासलेट कपाटात ठेवलं. मी फक्त एक साधा बॉक्स बघितला, त्यावर कोणत्याही कंपनीचे नाव लिहिलेले नव्हते. ती म्हणू लागली की मी कपाटातून पैसे घ्यायला गेले होते, म्हणून मी ते कपाटातच ठेवले. पण हे सांगताना ती वारंवार ओटीने घाम पुसत होती. माझे मन आता पल्लवीबद्दल संशयाने भरले होते. रात्रीचे जेवण टेबलावर ठेवत असताना ती म्हणाली, तुला लवकर यायचे असेल तर मला फोन करत जा. ती काय बोलली ते मलाही समजले नाही. मी म्हणालो की मी अचानक घरी काय येऊ शकत नाही. यावर पल्लवी म्हणाली की तसं नाही, मला पुन्हा गरम जेवण बनवावे लागते ना म्हणून. का कळत नाही, पण अचानक माझ्या घरी येण्याने पल्लवीला वाईट वाटले होते. रात्री मी झोपायला आडवा झालो तेव्हा ती खोलीत आली. तिचं ते प्रेम रूप बघून मी सगळं विसरून तिला माझ्या मिठीत धरू लागलो. मला वाटले की आज खूप दिवसांनी थोडा वेळ मिळाला आहे. मी पल्लवीसोबत काही प्रेमाचे क्षण घालवू शकतो. मी तिच्या जवळ जाऊ लागलो तेव्हा ती म्हणू लागली की मला झोपायचे आहे, मी खूप थकली आहे. मला तिचे वागणे जरा विचित्रच वाटले. मी अनेकदा रात्री बाहेर राहायचो, सकाळी घरी जायचो तेव्हा खूप दमलेलो असायचो. त्यामुळेच मी पल्लवीला वेळ देऊ शकत नव्हतो. म्हणून विचार केला की आज थोडा मोकळा वेळ मिळाला तर एकत्र वेळ घालवू. पण तिचं वागणं बघून माझं मन दुखावलं. पल्लवी बेडच्या एका बाजूला झोपी गेली होती आणि माझ्या मनातील प्रेमाच्या भावना रागामुळे थंडावल्या होत्या. आता माझ्या मनात विचित्र शंका येऊ लागल्या होत्या. आता जेव्हा कधी मी ऑफिसमध्ये होतो तेव्हा माझं लक्ष फक्त पल्लवीकडेच असायचं. आजही मी तिला फोन करत होतो, पण तिचा फोन व्यस्त होता. मी तिला दर 5 मिनिटांनी सतत फोन करत होतो, पण तिचा फोन व्यस्तच होता. माझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने पल्लवीवर संशय घेऊन तिला खूप आधी घरातून हाकलून दिले असते. पण मीच आत्तापर्यंत सगळं सहन करत होतो. घरी गेल्यावर तो वॉचमॅन एकदम खुश दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरचं ते हसू मला चिडवत आहे असं मला जाणवलं. म्हणून मी रागीट नजरेनेच त्याच्याकडे बघितलं. तेव्हा तो लगेच त्याच्या खुर्चीवरून उठला आणि माझ्याकडे येऊन विचारू लागला की काय झालंय साहेब, आज तर तुम्ही खूप रागावलेले दिसतायत. मी त्याच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही आणि माझ्या फ्लॅटवर परत आलो.
फ्लॅटच्या दारापाशी पोहोचल्यावर मी दारावरची बेल वाजवत राहिलो, पण दार काही उघडले नाही. मी चावी काढली आणि त्या घराचा दरवाजा उघडू लागलो. मी दार उघडताच समोर घाबरलेली पल्लवी उभी होती, जी बहुधा दार उघडायला येत होती. अचानक दरवाजा उघडल्याने ती घाबरली. पुढच्या क्षणी ती हसायला लागली आणि म्हणाली, काय झालं महेश? मी आंघोळ करत होते, म्हणूनच दार उघडले नाही. मला पहिल्यांदाच पल्लवीचा राग आला. मी दार उघडे सोडून आत आलो आणि पुढच्या क्षणी पल्लवीला विचारू लागलो की तिचा फोन का बिझी आहे. मी जेव्हा कधी फोन करतो तेव्हा तुझा नंबर बिझीच असतो. तू माझा कॉल का उचलत नाहीस आणि आता इतक्या उशिराने दरवाजा उघडलास, या सगळ्याचा काय अर्थ आहे? मला त्यावेळेला काय बोलावं काय नाही ते काहीच कळत नव्हतं. मी रागाच्या भरात तोंडात जे येईल ते बोलत होतो. माझं बोलणं ऐकून पल्लवी शांत झाली. तिच्या डोळ्यात विश्वासाचे धागे चमकू लागले. ती म्हणाली, काय झालं महेश? तू माझ्यावर रागावला आहेस? दार उघडायला जरा उशीर झाला आणि मोबाईल सकाळी पाण्यात पडला होता. सकाळी जेव्हा मी तुमचा कॉल अटेंड करू लागले तेव्हा माझा मोबाईल पाण्यात पडला आणि तो तिथेच हॅक झाला. मोबाईल अजून तसा सोफ्यावर पडला आहे. मी तो पूर्णपणे कोरडा करून दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आणि 10 मिनिटांनी तो दुरुस्त झाला. त्यावेळेला मी तिचं काहीही न ऐकता खोलीत आलो. माझी बॅग आणि टाय रागाने बेडवर फेकून आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो. पल्लवीच्या बोलण्यावर माझा आता काही विश्वास बसत नव्हता. मला वाटत होतं की जणू काही ती सर्व खोटंच बोलत होती. शेवटी एक दिवस असे काही घडले की मी पूर्णपणे पल्लवीच्या विरोधात गेलो. संशयाचे बीज एक घनदाट आणि शक्तिशाली वृक्ष बनले. पल्लवीवर माझे मनापासून प्रेम होते हे खरे आहे, पण तिने माझ्यासोबत जे केलं ते क्वचितच कुठली बायको आपल्या नवऱ्यासोबत करेल. त्या दिवशी मी कामावरून घरी परतलो, कारण मला पल्लवीवर आणखी संशय घ्यायचा नव्हता. मला तिच्यासोबत बसायचं होतं, बोलायचं होतं, तिच्यासोबत थोडा वेळ घालवायचा होता, जेणेकरून आम्हा दोघांमध्ये चांगली समजूत व्हावी आणि तिच्या विरुद्ध माझ्या मनातील शंका दूर जाव्या. पण त्या दिवशी मी लवकर घरी आलो तर दरवाजा बंद होता. मला आश्चर्य वाटले की ती कुठे जात आहे हे पल्लवीने मला अजिबात सांगितले नव्हते. माझ्याकडे असलेल्या चावीने मी दरवाजा उघडला आणि घरात प्रवेश केला. घर पूर्णपणे रिकामे होते. शेवटी पल्लवी कुठे गेली होती? मी ताबडतोब तिच्या मोबाईलवर मिस कॉल दिला आणि तो मोबाईल सोफ्यावर पडून असल्याचे आढळले. मी तिचा मोबाईल उचलला आणि तपासले तेव्हा एका अनोळखी नंबरवरून तिला खूप मिस कॉल आले होते. मी तो नंबर माझ्या फोनमध्ये सेव्ह करणारच होतो की तेव्हाच मला एका मुलीचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला. मी पटकन बाहेर आलो तेव्हा नाना काकांची मुलगी रिया आमच्या घरात शिरताना दिसली. ती स्तब्ध होऊन आत शिरली आणि ती पुन्हा पुन्हा मागे वळून बघत होती. मग तिने सांगायला सुरुवात केली की महेश, अनेक लोक घराच्या बाहेर कुत्रे पाळतात, मांजरी पाळतात आणि तू तर उंदीर पाळले आहेत. आत्ताच एवढा मोठा उंदीर माझ्या पायावर चढला होता. भीतीमुळे मी जवळजवळ माझा जीवच गमावला. रिया अशी होती की जितकी आनंदी तितकीच खोडकर होती. माझे लक्ष मोबाईलवरून हटले होते. मग ती वाटी हातात घेऊन आत शिरली आणि म्हणू लागली की मी हे पल्लवीसाठी आणले आहे, पण मला ती कुठेच दिसत नाही. गेली कुठे ती? मी तिचे आभार मानू लागलो. मी म्हणालो की पल्लवी कुठे गेली हे मलाही माहीत नाही. मी पण आत्ताच घरी आलो आहे. यावर रिया म्हणाली, बरं, ती अनेकदा कुठेतरी जाते आणि यावेळी ती रोजच बाहेरच असते. आज दार उघडं दिसलं तेव्हा वाटलं ती घरीच असेल, म्हणून मी हे लोणचं द्यायला आली. रियाचे बोलणे मला आणखीनच संशय बनवत होते. रिया तिथून निघून गेली. मग काही वेळाने पल्लवी घरात शिरली. दार उघडलेलं बघून तिला थोडं आश्चर्य वाटलं, पण मला तिथे बसलेलं बघून तिच्या चेहऱ्याचा जणू रंगच उडाला होता. ती म्हणाली की तू आज एवढ्या लवकर घरी आलास? तू मला काही सांगितलेही नाहीस. ती घाबरलेली दिसत होती. मी पण तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि उलट तिला प्रश्न केला की पहिल्यांदा तू मला हे सांग की तू इतक्या वेळ कुठे गेली होतीस? यावर ती म्हणू लागली की मी आईच्या घरी गेले होते. माझा तिच्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही, कारण तिच्या चेहऱ्यावरून मला स्पष्ट दिसत होतं की ती खोटं बोलत आहे. मी लग्नाआधीच पल्लवीला ओळखत होतो, कारण की पल्लवी माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी होती. त्यामुळे आम्ही लहानपणापासूनच एकमेकांना ओळखायचो. आमच्या एकमेकांच्या घरी येणं जाणं चालूच राहायचं. पण त्यावेळी पल्लवी इतकी खालच्या थराला गेलेली मुलगी असेल आणि तिच्या नवऱ्याला फसवू शकते हे मला माहीत नव्हतं.
मी आता एका विचित्र नैराश्याचा बळी झालो होतो. मी पल्लवीपासून दूर राहू लागलो. मलाच समजत नव्हते की हे सर्व काय चालले आहे. मी पल्लवीला कधीच कशाचीही कमतरता जाणवू दिली नाही. तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट घरात हजर होती आणि मीही दिसायला काही वाईट नव्हतो. या विचारात हरवून गेल्याने मला अस्वस्थ वाटू लागले. त्या दिवशीही मला खूप ताप आला होता, पण पल्लवीला माझी अजिबात काळजी नव्हती. ती पूर्ण नकळत बसली होती. मी स्वतः तापाचे औषध घेतले आणि कामावर गेलो. माझ्या मोबाईलवर नोटिफिकेशन टोन वाजण्यापूर्वीच मी ऑफिसमध्ये पोहोचलो होतो. मी माझा मोबाईल तपासला तर व्हॉट्सअपवर एक अनोळखी नंबरवरून काही फोटो पाठवले होते. ते उघडताच माझ्या डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखं झालं. मला माझ्या आजूबाजूला कशाचीच जाणीव नव्हती. ते फोटो पुन्हा बघण्याची माझी हिंमतच होत नव्हती. स्वतःवर नियंत्रण ठेवत मी त्या फोटोंकडे एक नजर टाकली. हा एक अनोळखी नंबर होता ज्यावरून माझी पत्नी पल्लवीचे अत्यंत अश्लील फोटो मला पाठवले गेले होते. सोबत असलेला मुलगा वॉचमॅन नव्हता आणि तो डिलिव्हरी बॉय देखील नव्हता. माझ्या मनाला इतकी दुखापत झाली होती की मी वेडा होऊ लागलो. त्या दिवशी मी घरीही गेलो नाही. माझी बायको मला फोन करत राहिली, पण माझ्या मनात सुडाची आग धगधगत होती. त्याच दिवशी मी माझ्या बायकोचा बदला घेण्याचा विचार करू लागलो. मला तिला अशी शिक्षा द्यायची होती की ती आयुष्यभर ती वेदना सहन करत राहील. मला हवे असते तर मी तिला घटस्फोट देऊन घरातून हाकलून देऊ शकलो असतो, पण मी तसे केले नाही. कारण मी हे केले असते तर ती आणखी स्वतंत्र झाली असती. मला तिला प्रत्येक क्षणी त्रास द्यायचा होता आणि मग माझ्या मनात दुसरं लग्न करण्याचा विचार आला. पण एकही मुलगी माझ्या नजरेसमोर आली नाही. तेव्हा मला माझ्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहणारी मुलगी आठवली. मला माहीत होते की ती मला पसंत करते. दुसऱ्याच दिवशी मी तिच्याकडे गेलो आणि तिला सांगितले की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तिला हे माहीत नव्हते की मी तिच्याशी लग्न करून पल्लवीशी सूड उगवणार आहे. मी फक्त तिला एवढंच सांगितले की मी तिच्या भावनांचा आदर करतो आणि आता मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. आणि मग रिया आणि मी मंदिरात जाऊन लग्न केले. रियाच्या घरात फक्त एक वृद्ध वडील होते. आई, बहीण, भाऊ कोणीच नव्हते. आणि मग रियाशी लग्न करून मी माझ्या घरात प्रवेश केला. मला वाटले की पल्लवीने आम्हाला असे बघितले तर तिला खूप त्रास होईल. ती रडेल, माझ्या पाया पडेल, माझी माफी मागेल. पण तिने तसं काहीही केलं नाही. उलट ती हसली आणि मग माझ्याकडे आणि रियाकडे बघू लागली आणि म्हणाली, जणू काही तुम्ही दोघंही एकमेकांसाठीच बनलेले आहात. खूप सुंदर जोडपे दिसते. मी तुझी सवत म्हणून नाही तर तुझी मैत्रीण म्हणून इथेच राहील. रिया ही आश्चर्याने माझ्या चेहऱ्याकडे बघू लागली, कारण तिलाही पल्लवी आपल्याशी कशी वागेल याची भीती वाटत होती. पण तसं काहीच घडलं नव्हतं. मी रियाचा हात धरून खोलीत जाऊ लागलो तेव्हा पल्लवीने माझा हात धरून मला थांबवले. माझ्या मनाला लगेच हायसे वाटले की आता ती माझ्यासमोर रडून माफी मागेल. पण ती म्हणाली की आता थांबा, मी तुमची खोली तयार करते. सध्या तुम्ही बाहेर हॉलमध्ये बसा. असे बोलून ती पटकन बाहेर गेली. 10-15 मिनिटांनी ती आली तेव्हा तिच्या हातात 2 पिशव्या होत्या. ती त्या घेऊन आत खोलीत गेली. तिने माझी खोली लग्नाच्या रात्रीच्या खोलीसारखी सजवली. मग ती म्हणाली, आता तुम्ही रूमवर जा. तुमचे लग्न झाले आहे. आज लग्नाची पहिली रात्र आहे, त्यामुळे लग्नाच्या पहिल्या रात्रीसारखा आनंद घ्या. मी तिचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत होतो की ती हे सर्व नाटक करत आहे का की तिला खरंच आनंद वाटतोय. रिया आणि मी खोलीच्या आत गेलो. रियाला मला नवऱ्याच्या रूपात पाहून खूप आनंद झाला होता. पण मी रियाला म्हणालो की रिया, मला सध्या तुझ्यासोबत कोणतेही नाते ठेवायचे नाही. बघ, मी कोणत्या परिस्थितीत तुझ्याशी लग्न केले आहे हे तुला चांगलेच माहीत आहे. अचानक मी तुझ्याशी लग्न केले, पण या नात्यासाठी मी स्वतःला तयार करू शकत नाही. या नात्यासाठी मी स्वतःला तयार करताच आपण आपले वैवाहिक जीवन सुरू करूयात. रियाला पण माझा मुद्दा समजला आणि मग रिया बेडवर झोपली आणि मी सोफ्यावर झोपलो. खरं तर मला रियाबद्दल काहीच भावना नव्हती. मी तर पल्लवीच्या प्रेमात पडलो होतो. आता मला घाई गडबडीत काहीतरी चुकीचं पाऊल उचलल्यासारखं वाटत होतं. पण नंतर पल्लवीची बेवफाई आठवून मला पल्लवीचा राग यायला लागला आणि मी उचललेले पाऊल योग्य वाटू लागले. काही दिवसानंतर पल्लवीच्या कृतीमुळे मला संशय येऊ लागला. ती कदाचित जगातील अशी पहिली महिला होती जिने तिच्या सवतीला आनंदाने स्वीकारले होते. मी पल्लवीसोबत 3 वर्ष राहिलो होतो.
आणि आता रिया माझ्या आयुष्यात येऊन 2 महिने उलटून गेले होते. मी एका विचित्र बोटीत चढलो होतो आणि काय करावे हेही मला समजत नव्हते. पण जेव्हा संपूर्ण सत्य माझ्या समोर उघड झाले तेव्हा मला भिंतीवर डोकं आपटल्यासारखं वाटलं. त्या दिवशी मी ठरवलं होतं की आता मी पल्लवीला घटस्फोट देईन आणि कसं तरी रियासोबत माझं आयुष्य सुरू करेन. पल्लवीला या घरात बघून माझंच मन दुखायचं, कारण ती माझं पहिलं प्रेम होती. पण ती माझ्याकडे दुर्लक्ष करत राहिली आणि हे बघून मला वाईट वाटले. शेवटी माझ्या दुसऱ्या लग्नाने ती इतकी खुश का झाली मला काहीच समजत नव्हते. जर तिला दुसरा कोणी आवडत असेल तर तिने आत्तापर्यंत घटस्फोट का घेतला नाही. मी गोंधळून गेलो होतो. मग त्या दिवशी घरात शिरल्यावर मी जे काही ऐकले ते ऐकून माझी पावले तिथेच थांबली. मला खोलीतून पल्लवी आणि रिया बोलताना ऐकू येत होती. बाहेर हॉलमध्ये रियाच्या शब्दांचा आवाजही घुमत होता. रिया पल्लवीला सांगत होती की तुझ्या अभिनयाचंही कौतुक व्हायला हवं. तुला तर यासाठी पुरस्कार मिळायला पाहिजे. तू चांगला अभिनय केला आहेस. शेवटी तू मला आणि महेशला एकत्र आणलेस. पण पल्लवी तिच्यासमोर रडत होती आणि हात जोडून उभी होती. ती रडतच म्हणाली की मी तुझे सर्व काही ऐकले आहे. तू मला सांगितलेस ते सर्व मी केले. पण आता माझे ते फोटो डिलीट कर. शेवटी मी तुझे काय नुकसान केले आहे. तू मला माझा नवरा देण्यास सांगितले म्हणून मी तुला माझा नवराही दिला आहे. यावर रिया जोरात ओरडली आणि म्हणू लागली की खबरदार, जर महेशला माझा नवरा म्हणालीस तर तो सुरुवातीपासूनच माझा होता. मी त्याच्यावर मनापासून प्रेम केले आणि आज मला तो मिळाला आहे. ते माझं बालपणीचं प्रेम आहे. तो माझा व्हायला हवा होता म्हणून मी तुलाही महेशच्या मनातून काढून टाकले आहे. तुझ्या नवऱ्याच्या मनात तुझ्याबद्दल द्वेष आणि शंका निर्माण करून आज तो फक्त माझा झाला आहे आणि तुला दिसेल की लवकरच तो माझ्यावर प्रेम करू लागेल. आता तुला फक्त एक शेवटचं काम करायचं आहे. त्यानंतर महेश पूर्णपणे माझा होईल. मला कळत नाही की तू त्याच्यावर अशी कोणती जादू केली आहे की तुझ्या प्रेमाचे भूत त्याच्या डोक्यातून निघतच नाही. एवढं होऊन सुद्धा मी तुझं प्रेम त्याच्या मनातून काढू शकले नाही. आजपर्यंत त्याने मला त्याची पत्नी होण्याचा अधिकार दिलेला नाही. मी त्याच्या प्रेमासाठी रातभर तळमळत असते आणि तो माझ्या जवळही येत नाही. आता फक्त तुला त्याच्या आयुष्यातून बाहेर पडायचे आहे. तू या घरातून कायमची निघून गेल्यावरच महेशला मला स्वीकारायला भाग पडेल आणि हळूहळू त्याच्या मनातही माझ्याबद्दल प्रेम निर्माण होईल. हे ऐकून पल्लवी रडू लागली आणि म्हणाली की रिया, देवासाठी असं करू नकोस. मी महेशशिवाय मरेन. मी सर्व काही तुझ्या हाती दिले आहे. महेशला समोर बघून माझ्या मनाला शांती मिळते. निदान त्याचे नाव तरी माझ्याशी जोडलेले आहे. जर तू हेही माझ्यापासून दूर नेले तर माझ्या जगण्याचे कारणच संपेल. यावर रिया म्हणाली, मूर्ख बनू नकोस. रियाने पल्लवीचे केस पकडले आणि म्हणाली, जर तू महेशचा पिच्छा सोडला नाहीस तर मी तुझे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन. मग तुला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही. एका मागून एक असे करत सर्व गुपित माझ्या समोर उघडपणे पुढे येत होते. हे ऐकून मी दगडाचा पुतळा झालो होतो. संपूर्ण सत्य उघड करून रिया जेव्हा मागे वळली तेव्हा मला बघून तिचे भानच हरपले होते. तिला आता काय बोलावे आणि काय बोलू नये हेच समजत नव्हते. पुढच्या क्षणी मी रियाच्या जोरात थोबाडीत मारली. माझ्या आई वडिलांनी हा फ्लॅट घेतला तेव्हापासून रिया आणि माझ्यात मैत्री झाली होती. त्यावेळी मी 13 वर्षांचा होतो आणि रिया 8 वर्षांची होती. आम्ही लहानपणापासून एकमेकांसोबत खेळायचो आणि आम्ही खूप चांगले मित्र होतो. पण मी तिच्याकडे कधीच मैत्री पलीकडे बघितले नव्हते. ती माझ्यासाठी फक्त एक चांगली मैत्रीण होती. मी फक्त पल्लवीवरच प्रेम केले होते. पण आज जेव्हा हे रहस्य माझ्यासमोर आले तेव्हा मी रियाचा तिरस्कार करू लागलो. किती स्वार्थी आणि फसवी मुलगी होती ती. तिने माझे घर उद्ध्वस्त केले होते. त्या क्षणी मी रियाला माझ्या फ्लॅटमधून ढकलून बाहेर काढले. मी तिच्यावर पोलीस केसही केली. तेव्हा तिने माझ्या बायकोचे असे अश्लील फोटो डिलीट केले होते. मग अवघ्या एका आठवड्यानंतर माझा आणि रियाचा घटस्फोट झाला. हे सर्व बघून पल्लवी माझ्यासमोर रडायला लागली. आज पहिल्यांदा तिने तिची सर्व गुपिते माझ्यासमोर उघड केली होती आणि ती अनियंत्रितपणे रडत होती.
मी पण तिच्यापासून दूर उभा होतो. माझ्याही डोळ्यात अश्रू आले की पल्लवीची असहाय्यता मला का समजली नाही. माझा विश्वासच बसत नव्हता की रियासारख्या निरागस दिसणाऱ्या मुलीने आमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसानंतर मी तो फ्लॅट सोडून वेगळ्या ठिकाणी घर घेतले आणि पल्लवी सोबत सुखाने राहू लागलो. तर मित्रांनो, स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.